एक नाटक येणार होतं ज्याच्यात मला रिप्लेस केलं गेलं. कोणीतरी मला असं सांगितलं की इथे लूक द्या, आणि मग नंतर मी म्हटलं बरं ठीक आहे. मग मी तिथे लूक देते, तर तो माणूस असा असं 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 करत होता. मग त्याला म्हटलं तुम्ही हात हलवू नका. ॲक्च्युली मी सिरियल किंवा कॅमेरा खूप केलाच नाही आहे, तर त्याच्यामुळे हां, येतात प्रॉब्लेम्स येतात आणि तेव्हा आपण त्या वेळेला स्ट्रॉंग होत जातो. टाइपकास्ट होताच तुम्ही. सगळेजण तेच तेच करवून घ्यायच्या प्रयत्नात असतात तुमच्याकडनं. मी ना खरं म्हणजे काम मिळवण्यासाठी स्ट्रगल कसा करावा हे मला कळत नाही, हा माझा स्ट्रगल असतो. सगळेजण किती सक्सेसफुल आहेत आणि किती आनंदी आहेत, हे इतकं टाकलं जातं की मला ते फार अंगावर यायला लागतं. विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. स्वागत करूया अभिनेत्री श्रुजा प्रभुदेसाई यांचं. थँक्यू. नमस्कार. ताई, नमस्कार. खूप छान दिसतेस तू. थँक्यू. आणि ना काही लुक्स असे असतात की पहिल्या नजरेत हा काय ऑरा आहे असा फील येतो. जे मी आले आणि तू तिथे उभी होतीस त्या बघितलं, म्हटलं वाव व्हॉट अ ऑरा. तुला किती आवडलाय हा लुक आणि ते मंगळसूत्र, क्या बात आहे. हो. मासे मासे मासे. मंगळसूत्राबद्दल मी नेहमी म्हणते की वच्छीचं मंगळसूत्र मच्छीचं आहे. लूक मला खूप आवडला आहे, कारण छान खूप वेळ घेऊन त्यांनी ते सगळं सगळं ट्राय आऊट केलं की कसं करूया, मंगळसूत्र कसं असेल, गळ्यातलं कसं असेल, दागिने कितपत असतील. कारण थोडंसं हे कोळी त्यांचं सगळं हे असल्यामुळे आणखीन लाऊड लाऊड पण ते झालं असतं, पण नाही, ते छान दिसेल अशा प्रकारे लाऊड पण आहे आणि चांगलं पण दिसतंय असा तो सगळा वर्कआउट केला आहे. आणि टिकली, केस, गोंदण असं सगळं त्याच्यात छान आहे. त्यामुळे मला पण तो लूक खूप आवडला आहे. आणि आत्तापर्यंत तू ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत ना, हा लुक सगळ्यात वेगळा आहे. हो. बिकॉज काऊ खूप आवडली होती सगळ्यांना, हो. किंवा ही किती गोडबाई आहे असं व्हायचं. वेरॅज आत्ताची पर्सनॅलिटी ही खूप वेगळी आहे. जेव्हा लिखाणातनं ते कॅरेक्टर सुंदर होतं ना, तेव्हा अनेकदा ते पोर्ट्रे करायला किंवा ते एक्सेप्ट करायला सोपं जातं, किंवा जास्त एक्साइटमेंट असते की पुढे काय असेल, पुढे काय असेल. एवढ्या वर्षात हे असं घडत होतं जेव्हा वेगवेगळ्या भूमिका तुझ्याकडे येत होत्या? हो, म्हणजे मी शक्यतो असाच प्रयत्न ठेवला आहे की म्हणजे प्रयत्न ठेवला म्हणजे माझी इच्छा असते अशी की ह्याच्या आधी आपण जे कॅरेक्टर केलं आहे तसं कॅरेक्टर न मिळता वेगळं कॅरेक्टर मिळावं. तर त्याच्यामुळे सुदैवाने मला तसं मिळत आलं, किंवा तसंच जेव्हा आधी एक केलं त्याच्यासारखंच जर दुसरं आलं तर मी ते घेतलं नाही आहे. तर त्याच्यामुळे करू शकले, तसं काम कमी झालं त्यामुळे, पण वेगवेगळं करायला मिळालं. आणि प्रत्येक कॅरेक्टर वेगळं असलं की आपल्याला काहीतरी त्याच्यात नाविन्य वाटतं, आपण त्याच्यात करताना मजा येते, दिसताना मजा येते. एक तर वेगळे दिसलो थोडंसं पहिल्यापेक्षा की आपल्याला एक वाटतं की आपण थोडंसं त्या जे आता कॅरेक्टर करतोय त्याच्या जवळ जातोय, त्यामुळे मजा येते. आणि ना आपल्या शोचंच नाव आहे तिची गोष्ट. तर या एपिसोडमध्ये मला तुझी गोष्ट जाणून घ्यायची आहे. सुरुवात मी तुझ्या नावापासून करीन. मला खूप आवडलं हे नाव, श्रुजा. खूप युनिक नाव आहे. हो. काय अर्थ आहे या नावामागचा? तुला खरं सांगू का, मला त्याचा अर्थ माहीत नाहीये. पण पण वेगळं स्टँड आउट होतं ना तुझं नाव दरवेळी ताई? खूपच, म्हणजे मी कधीही कोणी मला नाव विचारलं आणि मी नाव सांगितल्यावर समोरचा लगेच मला विचारतो काय हं. असं, किंवा ते म्हणणं पण कधी कधी काही जणांना जमत नाही, ते लिहिणं तर आणखीनच वेगळं आहे. पण माझ्या घरातले, माझ्या शाळेतले, माझ्या सगळ्या नाटक इंडस्ट्रीतले किंवा आपल्या क्षेत्रातले लोक ते बरोबर लिहितात, बरोबर उच्चार करतात. आणि अर्थाचं असं आहे की त्याचा अर्थ नाही आहे, पण माझ्या मामाने माझं नाव ठेवलं. ओके. माझा सख्खा मामा, लहान मामा, तर कांता मामा म्हणून, म्हणजे श्रीकांत सप्रे त्याचं नाव. तर त्याने एक कादंबरी वाचली होती आणि त्या कादंबरीत त्या राणीचं नाव श्रुजा होतं. तर त्याला ते खूप आवडलं आणि त्याने ते ठेवलं. तर आम्ही त्याचा अर्थ शोधायचा बऱ्यापैकी प्रयत्न केला, पण नाही, मला वाटतं त्याच्या त्या धातूत वगैरे असा फरक आहे काहीतरी. चा अर्थ आहे पण श्रूचा अर्थ नाही आहे. नाहीये. तर मग मी त्याच्या अर्थाच्या खुलात नाही शिरले फार. पण सुंदर नावे खूप. आणि आत्ता तुझ्या बोलण्यातनं ना रंगभूमीचा उल्लेख आला. खरं तर गुगलवर जेव्हा तुझ्याबद्दल आपण सर्च करतो तेव्हा रंगभूमीवर प्रॉमिनंट काम ही पहिली ओळ येते. खरं तर सुंदर मी होणार हे नाटक, त्याच्या खूप बातम्या झाल्या, किंवा पुन्हा एकदा रंगभूमीवर येतंय म्हणून त्याची खूप चर्चा झाली. अनेकांनी
अनेक गोष्टी आधीही छान बोलल्या होत्या आणि ऑफकोर्स ते जेव्हा ते पुन्हा एकदा रंगभूमीवर गेलं तेव्हाही त्याबद्दल छानच बोललं गेलं. रंगभूमी ताई अशी गोष्ट आहे, मी अनेक कलाकारांकडनं ऐकलंय की ही रंगभूमी तुम्हाला शिस्त लावते, तुम्हाला समृद्ध करते कलाकार म्हणून. तुझं आयुष्य रंगभूमीने कसं बदललंय? तुझ्या करिअरचा ग्राफ किती बदललाय कारण बॅकग्राऊंड रंगभूमीचं आहे? अर्थातच जसं सगळ्यांचा अनुभव आहे तोच माझा अनुभव आहे की खूप भरभरून तुम्हाला काहीतरी मिळतं, देऊन जाते रंगभूमी. आणि प्रत्येक नाटकाच्या वेळेला शिस्त तर आहेच, नो डाऊट. पण शिस्तीपेक्षाही मी असं म्हणेन की अ, त्या जबाबदारीची पहिल्यांदाच तुम्हाला जाणीव होते जेव्हा तुम्ही व्यावसायिक रंगभूमीला करता. जी मला खूप लहान वयात जेव्हा माझं पहिलं नाटक सुरू झालं तेव्हा सगळ्यांनी करून दिली, ज्या नाटकात मी होते, की आता हे नाटक वेगळं आहे हां. आता लोक कोणीतरी तुला तुझ्या नाटकासाठी पैसे देऊन पैसे येणार आहे देणार या. आणि कोणीतरी तुझ्या सेटसाठी प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लावलेत. हे आपण वाडीत किंवा गणेशोत्सवात करतो तसं नाटक नाही आहे. त्यामुळे ते त्या दर्जावर सादर झालं पाहिजे. तर त्याच्यामुळे ते ती एक मोठी जाणीव जेव्हा तुम्हाला होते ना, तर तो तुमच्या आपोआप दृष्टिकोनात फरक पडत जातो, की हे मला ह्या वेळेतच जमलं पाहिजे. तालमीच्या वेळात तुम्हाला कॅरेक्टर करता आलं पाहिजे. नंतर तुम्ही शोधत राहता आणि प्रयोगागणिक ते चांगलं चांगलं होत जातं. पण तरी पण हे सगळं वेळेत तुम्हाला घडवायचं आहे. दिग्दर्शक सांगतोय, ते बघायचं आहे. मग ते म्हणजे असे तुम्ही तयार होत जाता. जास्तीत जास्त फिनिशिंगकडे तुमचं काम जायला लागतं आणि त्याची सुरुवात मला असं वाटतं व्यावसायिकतेमुळे होते. कारण तुम्हाला ह्याची जाणीव होते की कोणीतरी मला वेळ, पैसा ह्या सगळी गोष्टी देणार आहेत आणि त्याच्या बदल्यात मला ते काम करून दाखवायचं आहे. तर त्याच्यामुळे अर्थातच खूप आणि खूप चांगल्या चांगल्या कलाकारांबरोबर काम करता आलं. खूप चांगल्या चांगल्या लेखकांच्या संहिता करता आल्या आणि त्याच्यामुळे मला वेगवेगळ्या भूमिकांमधनं प्रत्येक नाटकात काहीतरी वेगळं करायला मिळालं. वेगळं इन द सेन्स वेगळं शिकायला मिळालं, जे मी आधी मला येत नव्हतं. कुठे हसता येत नव्हतं ते हसता यायला लागलं. कुठे रडता येत नव्हतं ते रडता यायला लागलं. कुठे काहीतरी विनोदी करता यायला लागलं. असं करत करत चालू आहे तो प्रवास. अजून भरपूर शिकायचा आहे, पण ते अभिनयच होतं. करायचा होता पण आधीपासून. हो, हो. म्हणजे मला अभिनयच. नाही काही दुसरं म्हणजे मी सोड, मला असं वाटतं की मला जे ओळखतात त्यांना पण माहिती होतं की हिचं तेवढंच म्हणजे होईल असं. कारण एवढं लहानपणापासून आमच्यावर संस्कार पण झाले, ते त्या वातावरणातच मी वाढले. मी ज्या वाडीत राहत होते तिथे गणेशोत्सवात नाटक सादर व्हायचं, पण ते फार सिन्सिअरली व्हायचं, सिरियसली करायचो आम्ही. म्हणजे असं नाही की गणेशोत्सव आहे म्हणून काहीतरी केलं, असं नाही. छान तालीम, छान त्याचं कॉस्च्युम, सेट हे सगळं आम्ही प्रॉपर करायचो. त्या त्या बजेटमध्ये का असेना, पण ॲप्रोच तो होता आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे ते पोषण मला सगळं मिळत गेलं आणि पुढेही चांगली माणसं भेटत गेली. त्यामुळे हेच करायचं एवढं नक्की होतं. प्लॅन बी काहीच नाही. नाही, नाही, काहीच नाही. म्हणजे लागला तर ऑफकोर्स करू. आपण पोटासाठी जे लागायचं, करायला लागतं ते करतोच. तर काही ना काही करता आलं असतं, पण असं काही करावं असं किंवा जमेल असं काही मला वाटलं नाही. हं. ते जे पहिलं पाऊल असतं ना रंगभूमीवरचं, आत्ता पण जसं आपण मगाशी कॅमेरा सुरू नव्हतं ते त्याला प्रयोग म्हणतात. कारण रोज एक वेगळी एनर्जी असते. तर थोडीशी बटरफ्लाय इन स्टमक म्हणतात. ते असतं बिकॉज ऑडियन्स नवीन, तुम्हाला लाईव्ह परफॉर्मन्स करायचा आहे. ताई तुला तुझं पहिलं पाऊल आठवतं रंगभूमीवरचं? हो, काय दिवस होता तो? कसा होता? मी पहिल्यांदा व्यावसायिक नाटक केलं ते म्हणजे माझं एक एक नाटक येणार होतं, ज्याच्यात मला रिप्लेस केलं गेलं. पण त्याचा एक वेगळा अनुभव येऊन गेला. तेही माझं फुकट गेलं नाही. म्हणजे तो अनुभवही फुकट गेला नाही. पण त्याच्यानंतर घरोघरी नावाचं एक नाटक मी केलं, हां. ज्याच्यात मी कविता लाडची रिप्लेसमेंट केली होती. ओके. आणि फार सुंदर रोल होता. अर्थातच सगळे कलाकार पण छान होते. सुहास जोशी होत्या, प्रसाद पंडित होते, कविताने केलं होतं नाटक आणि वीरेंद्र प्रधान, असं ते चौघं होतं. मग कविताने सोडल्यानंतर मी ते नाटक केलं होतं आणि राजीव जोशी म्हणून होते, त्यांनी डिरेक्ट केलं होतं, लिहिलं होतं ते. अतिशय थ्रिलिंग वाटत होतं मला, कारण मी एक व्यावसायिक नाटक करत होते आणि खूप सुंदर रोल होता. म्हणजे माझ्या वयापेक्षा तो खूप मोठा होता. त्यामुळे मला एक म्हणजे कसं त्या गोष्टीसाठी तयार व्हायचं आणि खूप कमी दिवसात तयार व्हायचं होतं. त्यामुळे पहिलाच अनुभव हा असा गडबडीचा होता, हं. की हे करायचं आहे आणि म्हणजे वेळ पण कमी आहे आणि पटापट तयार व्हायचं आहे आणि ते पण व्यावसायिक नाटकासाठी. त्यामुळे पहिल्यांदाच एक तो
हे मिळाला की नाही आता वेळ कमी आहे, त्यामुळे आता जबाबदारी ती लवकरात लवकर घ्यावी लागणार आहे. पण एक महिना तालीम वेळ नाही करणार आहोत तेवढा. वगैरे असं हां. काही नाही. तर ते माझं पहिलं नाटक होतं. सुहास जोशींबरोबर मला काम करायला मिळालं. ह्याला मला म्हणजे इतकं पहिल्या दिवसापासूनच मला ते अ, इतक्या चांगल्या कलाकाराबरोबर काम करायला मिळणं ह्याचा खूप आनंद वाटला. कारण मला पहिल्यांदा कळलंच नाही की त्या नाटकातलं वाक्य म्हणतायत. एवढ्या त्या नैसर्गिक अभिनय करत होत्या. म्हणजे त्यांच्याकडे मी बघितलं एक क्षण त्यांच्याकडे की त्यांनी आत्ता नाटकातलं वाक्य म्हटलं की त्या खरोखरचं बोलतायत. त्यामुळे तो एक हे कळला की कसं असावं, कसं असायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मी अथांग नावाचं माझं स्वतःचं पहिलं नाटक आलं. शरद पोंक्षे आणि मी असे आम्ही होतो. आणि ती फार म्हणजे मला सुदैवाने सगळ्या भूमिका उत्तम मिळाल्या. आणि पहिलं पाऊल म्हणशील तर आत्ताही मी कितीही म्हणजे नाटकं झाल्यानंतर आणि कितीही प्रयोग झाल्यानंतर परत आजचा प्रयोग करताना तीच धडधड, तेच लटपटणं पायांचं, तीच थरथर आणि तेच टेन्शन हे सतत असतं. त्यामुळे एक पहिला दिवस वेगळा असा म्हणजे मला तो तो पहिला दिवस कायम राहतो माझ्याबरोबर. रोज तो मी अनुभवू शकते जेव्हा जेव्हा प्रयोग असेल. त्यामुळे तो अनुभव फार थ्रिलिंग आणि रोमांचकारी वगैरे असं आपण म्हणतो तसा असतोच. आणि ना प्रेक्षकांना सुद्धा ही पर्वणी असते लाईव्ह बघणं, तुम्हाला परफॉर्म करताना बघणं. ज्या टेक्निकल मिस्टेक असतात किंवा एखादं विसरणं हे फक्त नटालाच माहिती असतं आणि ते सांभाळून घेणं ऑफकोर्स ते सगळ्यांच्या लक्षात येत नाही, इतकं तत्परतेने तुम्ही करता. ताई, आता एवढ्या वर्षाच्या करिअरमध्ये तू कधी विसरली आहेस रंगभूमीवर किंवा स्टेजवर तुझं वाक्य, आणि नंतर मग तुला कमबॅक आलाय लगेच आणि ओव्हरकम केलंयस तू? वाक्य मी विसरले का मला नीट आठवत नाही, पण असू शकतं. म्हणजे एखाद वेळेस मी सुंदर मी होणारला कधीतरी विसरलेले असू शकते, पण ते इतक्या सगळेजण इतकं पटकन सांभाळून घेतात की कधी कधी जो विसरलाय त्याला पण कळत नाही. हां. असं पण होऊन जातं कधीतरी. त्यामुळे एखाद वेळेस कधीतरी असं झालं पण असेल. पण मला असं फार प्रॉमिनंटली की त्याच्यामुळे काही गोंधळ उडाला आहे किंवा असं काही नाही झालंय अजून आणि कधीतरी. ते लक्षातही येत नाही कधी नाही नाही प्रेक्षकांना नाही की नाही. कोण विसरलंय हो किंवा हो. त्यांनी त्यांचं त्यांचं सांभाळून घेतलंय. मस्त. आणि जेन्युअनली आपण प्रयोग, तू आता शरद पोंक्षेंचं नाव घेतलंस, हिमालयाची सावली हे नाटक सुद्धा तू त्यांच्यासोबत केलंस आणि आय गेस ते बरं झाल्यानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर आले की ट्रीटमेंट चालू होती. कमालीची एनर्जी असते या सगळ्या नटांमध्ये. किंवा तुझ्या फळीच्या सुद्धा मी कलाकारांना काम करताना बघते, 8च्या कॉल टाईमला 8ला, 9च्या कॉल टाईमला 9 वाजता. मला सांग, एवढ्या वर्षाचं सातत्य किंवा ती एनर्जी टिकवण्याचं गमक काय आहे कलाकाराचं? मग मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या आणि आपण जिथे काम करायला जाणार आहोत हम्म. तिकडच्या म्हणजे काय म्हणतो ना त्या कामाची एक थोडीफार जाणीव असली की मी वेळेवर नाही गेले तर पुढचं सगळं वेळेवर नाही होणार. कोणीतरी पुन्हा तेच आहे की तिथे पैसे लावलेले आहेत, वेळ दिलेला आहे, अमुक एका वेळात ते काम काढणं हे गरजेचं आहे. हे सगळं जर जेव्हा प्रत्येक म्हणजे ते कुठलंही क्षेत्र असो, मग आता तुमचं असो किंवा अ, आपलं अभिनयाचं क्षेत्र असो, म्हणजे IT कंपनी असो, कुठेही तेच मुद्दे असतात जे पाळावे लागतात. फक्त मला असं वाटतं की आपल्या इथे म्हणजे ह्या क्षेत्रात ॲडव्हान्टेज आहे की काहीतरी एक क्रिएटिव्ह असल्यामुळे ती एक ओढ पण मिळते की कामावर जाण्याची, जी तुम्हाला ते त्या त्या पद्धतीने करावं, आपण तिथे वेळेत पोचावं, वेळेत तयार व्हावं, शांत मन असावं. आणि असं जर आपल्याकडनं निदान तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी चुकू शकतात पुढे, पण निदान आपलं आपलं तरी नीट असावं हे एक माझा प्रयत्न असतो आणि त्याप्रमाणे मी करायचा प्रयत्न करते. आणि मी ज्यांच्याबरोबर आधीपासून काम करत आले ते सगळे पण वेळेच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत भरपूर चोख, माझ्यापेक्षा उत्तम असं मी बघत आले. तर ते तुम्ही आजूबाजूला जे सुरुवातीची वर्ष घालवता ती एक्झॅक्टली. कोणाबरोबर घालवली आहेत त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. कारण तो तसा तुमची जडणघडण तशीच होत जाते आणि तुम्ही तशा गोष्टी उचलता. तर ती सुरुवातीची सगळी माणसं मला चांगली मिळाल्यामुळे मला असं वाटतं, मलाही वाटलं की आपण तसं करावं किंवा तसंच करायचं असतं. हाच एक माहिती होता म्हणजे प्रकार. इनिशियल डेज तुझ्यासाठी चाचपडणारे होते का? हो, होते ना. खूपच म्हणजे तालीम ही चाचपडतच होते नाटकाची. पण कॅमेरा पण खूप, कारण मी पहिल्यांदा जेव्हा कॅमेरा फेस केला तेव्हा मला आठवतंय की कोणीतरी मला असं सांगितलं की इथे लूक द्या.
आणि मग नंतर मी म्हटलं बरं ठीक आहे. मग मी तिथे लूक देते तर तो माणूस असा असं 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 करत होता. मग मी त्याला म्हटलं तुम्ही हात हलवू नका. तुम्ही हात स्थिर ठेवा म्हणजे मी तिथेच बघत राहीन. तर ते मला नवीन होतं काहीतरी की हा असं एक कोणीतरी हात दाखवत बसेल जे कॅमेऱ्यामध्येच असतं, नाटकात नसतं. आणि नाटकाचं सुरुवातीचे दिवस चाचपडणारेच होते पण ते कदाचित नवीन असं काही नव्हतं कारण खूप लहानपणापासून सुरू झाल्यामुळे हां असं असतं असंच असतं सगळं म्हणजे असं आपण अभ्यास शिकतो नवीन काहीतरी शिकतो तर ते सुरुवातीला जेवढं एक थोडंफार असतं तसंच पण फार असं काही नाही आणि चाचपडणं हे भूमिकेचं जे असतं ते खूपच राहतं म्हणजे त्याची तालीम होऊन ते आणि आणखीन दरवेळेला जेवढं जेवढं पुढे आपण जातो तेवढे त्यातले बारकावे आपल्याला कळत जातात आणि अजून हे नाही आलं आहे आपल्याला अजून ते नाही आलं आहे अजून असं करायला हवं आहे अजून तसं करायला हवं आहे मग कदाचित भाषा असेल कदाचित कॅमेरामध्ये आपण कसं दिसतो ते बघणं असेल किंवा बॉडी लँग्वेज असेल असं बारीक बारीक गोष्टी मिळतच जातात आणि ते फाईन फाईन होत जातं त्याच्यामुळे चाचपडणं राहतं कधी जास्त कधी कमी पण आणि ते राहावं पण असं अगदी फार ग्रँटेड घेऊन गोष्टी होऊ नये सहजता यावी पण हां हे आपण हे करतोच आहे आणि ते झालंच आहे आणि ते होतंच आहे असं होऊ नये असं थोडंसं वाटत असतं आणि सुरुवातीपासून म्हणजे आपण या एपिसोडच्या सुरुवातीपासून रंगभूमीबद्दल बोलतोय तुझी सुरुवात तिकडनं आहे पण ना त्याच्यानंतर जंप आहे ती म्हणजे टेलिव्हिजन हे एकदम वेगळं माध्यम इथे वेळेची कमिटमेंट मोठी किंवा इथे टेक्निकल बाजूसुद्धा वेगळ्या आहेत जो नाटकात शेवटच्या रांगेपर्यंत आवाज गेला हो पाहिजे इथे त्या गोष्टी खूपच वेगळ्या आहेत ताई ती जंप करणं किंवा ही नवीन टेक्नॉलॉजी अडॅप्ट करणं खूप वर्षांपूर्वी हाऊ वॉज इट ॲक्च्युली मी सिरियल किंवा कॅमेरा खूप केलाच नाही आहे तर त्याच्यामुळे ॲडॅप्ट करताना असा फार मला काही त्रास नाही वाटला पण जसं म्हणजे आपण म्हणतो ना की हां म्हणजे अजून करता येईल असं एक दरवेळेला जाणवत जातं कारण मला तेव्हा हा फरक नव्हता वाटत की नाटकाचं काम वेगळं सिरियलचं काम वेगळं असं असं मला काही तेव्हा वाटत नव्हतं आणि मी ते कधी असं बायफर्गेट करून काम नव्हतं केलं पण हां म्हणजे जसजसं तुम्ही तुमची मॅच्युरिटी वाढत जाते तुम्हाला जसजसा एक्सपिरियन्स येतो तसं तुम्हाला वाटतं की आता मी थोडंसं ह्या माणसाचं कसं काम चांगलं होतं तो कसा कॅमेरा शिकून कॅमेरा फेस करतोय तसं करावं पण ती एक ऑनगोईंग प्रोसेस आहे ती कायम चालूच राहील म्हणजे असं मला अजून पण वाटतं हां नक्कीच कारण जेवढे वेळेला आपण वेगवेगळ्या माणसांबरोबर काम करतो तर तुम्हाला जाणवतं की हा माणूस कसं काम करतोय त्याच्यात तो काय प्रकारे म्हणजे टेक्निकली तो कसं त्या गोष्टीकडे बघतोय आणि दिग्दर्शक काय सांगतोय आता जसं हे कॅरेक्टर हे फार लाऊड आहे त्यामुळे मला सुरुवातीला असं वाटत होतं की ते कसं वाटेल काय वाटेल वगैरे मग मला आणि मी दिग्दर्शकाचा शक्यतो त्याच्यावर विश्वास असतो माझा म्हणजे तो सांगेल तसं करणं त्याप्रमाणे स्वप्नील वारकेमचे दिग्दर्शक आहेत तिथे आणि त्यांच्यामुळे मला हा लाऊडनेस पकडायला कॉन्फिडेंटली तो फेस करायला खूप मदत झाली तर तसं कोण ना कोण तुमच्या मदतीला तिथे उभं असतं आणि ते तुमचा हात धरलेला असतो ते हळूहळू हळूहळू ते जमतं आणि आत्ता ना टेलिव्हिजनवर ज्या मालिका चालल्या आहेत आपण बघतोय की फिमेल कॅरेक्टर्स खूप स्ट्रॉंग अपियर होत आहेत त्याच्या लिखाणामध्ये सुद्धा वेगवेगळ्या लेअर आहेत आणि त्या प्रकारे प्रेझेंट होत आहेत जे ना जेन्युअनली ऑडियन्ससुद्धा अप्रिशिएट करते खूप कॅरेक्टर्स ताई जेव्हा फिमेल कॅरेक्टर्स लिहिली असतात तुमच्यासाठी एस्पेशली आणि जे तुमच्याकडे येतात तेव्हा कधीतरी तुम्ही कुठल्या मुद्द्यावर डिसअग्री करता की अच्छा हे कॅरेक्टर एवढं स्ट्रॉंग आहे का किंवा हे असं स्ट्रॉंग पोर्ट्रे केलं जाणार आहे का कधी तुम्हाला असं वाटतं की थोडं बदल केलं तर हे आणखीन बेटर होईल तुमच्या अनुभवातनं सुद्धा अशीच एवढ्या वर्षानुवर्ष अशी वेगवेगळी कॅरेक्टर लिहिली जात आहेत आता इंडस्ट्रीमध्ये की ज्याच्यात आपली फिमेल इतक्या स्ट्रॉंगली पोर्ट्रे होईल म्हणजे मुळात आपला विषयच स्त्री बाई ह्याच्यावरच मुळात सिरियल असतात ती स्ट्रॉंग पोर्ट्रे होतीये की नाही हे हा माझा आग्रह नसतो कारण एखादं कॅरेक्टरच वीक असेल म्हणजे त्या गोष्टीत त्याचा काय भाग आहे तर ते स्ट्रॉंग असेलच असं नाही आहे म्हणजे स्वभावाने स्ट्रॉंग असेल असं नाही आहे पण ते त्या गोष्टीत स्ट्रॉंग आहे का हे मी नक्कीच बघते म्हणजे त्याचं पार्टिसिपेशन कितपत आहे आणि त्या मनाने मला असं वाटतं की हळूहळू चालली आहे थोडीशी हां की म्हणजे अजूनही थोडंसं नैसर्गिक खरं वाटावं इतपत गोष्टी घडत आहेत असं नाही आहे पण तरी ते हळूहळू होईल आणि काही काही विषय खूप चांगल्या प्रकारे
येत आहेत किंवा मांडले जातात आणि लोकांनाही ते चांगले वाटतात, ह्याचा आनंद आहे. पण अजूनही काही काही सुधारणा होऊ शकतात असं मला वाटतं. पण कॅरेक्टर्स चांगली होत आहेत, म्हणजे हो. चांगल्या प्रकारे निघत आहेत वेगळी वेगळी. आणि ना एखादं असं आणि थोडंसं ना हां. सिरियलला कसं आहे माहिती आहे का, सिरियलला ना असं नाटकासारखी एक ही सुरुवात, हा मध्य आणि हा शेवट असं नसतं. हां, तर त्याच्यात असं आहे की जितकी मालिका चालेल त्याच्याप्रमाणे त्या आता स्वभावात, त्या तिच्या अप्रोचमध्ये बदल करावाच लागतो व्यक्तिरेखेच्या. कारण पुन्हा तेच तेच दाखवत बसले तर ती घटनाच घडणार नाही पुढे आणि त्या गोष्टीत काही मजाच येणार नाही. त्यामुळे ते कधी-कधी बदलत जातं, तर तो पार्ट ऑफ द गेम आहे मला वाटतं. त्यामुळे ठीक आहे. यू आर ओके. यू शुड बी ओके विथ इट असं. आणि असं एखादं कॅरेक्टर असतं करिअरमध्ये की आपला ना रिलेशनशिपकडे किंवा वुमनहूडकडे कडे बघण्याचा अप्रोच मी बदलणार नाही म्हणेन, पण काहीतरी फरक पडतो. तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या त्या कॅरेक्टरबद्दल मला ऐकायला आवडेल की मे बी रिलेशनशिपकडे किंवा स्त्रीकडे, मदरहूडकडे बघण्याचा अप्रोच तुमचा थोडा चेंज झाला किंवा तुम्ही नव्याने तो स्वतःमध्ये आत्मसात केला. मला असं वाटतं माझ्या प्रत्येक कॅरेक्टरने मला काहीतरी दिलं असं उत्तमच कॅरेक्टर मला दरवेळेला मिळालं. पण मी खूप इम्प्रेस झाले हे बयोमुळे, म्हणजे हिमालयाची सावलीमधली बयो. हिमालयाची सावली. हां. त्याच्यात कारण ते धोंडो केशव कर्वेंच्या बायकोवर बेतलेलं नाटक आहे साधारण. तर तिचं खरं पुस्तक पण मी वाचलं आहे, त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व काय होतं आणि तेच संपूर्णपणे जास्तीत जास्त प्रकारे नाटकात घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची खोली, त्याची मॅच्युरिटी, त्याची सगळ्या सिच्युएशनवर हँडल करण्याची तिची जी म्हणजे काय म्हणतो ना हातोटी होती अशी, त्याने मी खूप इम्प्रेस झाले आणि मी त्यातलं म्हणजे माझ्यात त्यातलं काहीही नसूनसुद्धा त्या भूमिकेमुळेच मला एक काय म्हणतो ना ताकद आली असं मी म्हणेन की हां, येतात प्रॉब्लेम्स येतात आणि तेव्हा आपण त्या त्या वेळेला स्ट्रॉंग होत जातो. पण ते काहीतरी एक खास होतं ज्याच्यामुळे मला फार मजा वाटली की अशा बायका आपल्याकडे होऊन गेल्यात आणि त्यांनी ह्या सिच्युएशन्स, ही फक्त नाटकातली व्यक्तिरेखा नाही आहे तर त्यांनी ते ॲक्च्युली करून दाखवलं आहे. हे खूप जास्ती भिडलं मला. तुम्हाला कधी टाइपकास्ट होण्याची भीती होती पण एवढ्या वर्षात? हां, होती? होती ना, बऱ्याचदा होती. बिकॉज तुम्ही हिमालयाची सावली ज्या नाटकाचं आता उदाहरण दिलं, तुम्ही आत्ता ज्या दिसताय किंवा पडद्यामागे तुम्ही ज्या असता, त्याच्यापेक्षा तो लूक खूप वेगळा आहे. हो. म्हणजे पांढरे केसपर्यंतचा तो लूक आहे. अनेकदा असं होतं की इतकं स्ट्रॉंग कॅरेक्टर, नो डाऊट आपण ते जगतोय, छान सादर करतोय. पण अशा प्रकारच्याच भूमिका अप्रोच होऊ शकतात किंवा टाइपकास्ट हो, हो. व्हेरी कॉमन आत्ता. ही भीती तुम्हाला होती कधी? हो, मला प्रत्येक वेळेला असते, की आता हे केलंय समजा आणि ते कुठेतरी कोणाला तरी समजा ते बरं वाटलंय, तर तेच परत येण्याचं आणि तेच होतं म्हणजे आपल्याकडे. वेगळं फार कमी वेळेला होतं. पण मला असं वाटतं, की त्याच्यानंतर थांबण्याचा मला नेहमी उपयोग झालाय, ओके. की ठीक आहे मी काम कमी केलं, पण मी प्रत्येक गोष्टीनंतर जर परत तसंच आलं, तर मग मी थांबले. की नाही नको आहे मला आत्ता. मग तशी गोष्टी नाही असं म्हटल्यानंतर 5वी कधीतरी मग 5वी चांगली येते किंवा वेगळी येते. चांगलं सगळंच असतं, पण तुम्ही करायचं म्हटलं तर सगळं चांगलं असतं. पण मग त्याच्यात काहीतरी नाही बरं ठीक आहे. मग आणि मी सांगताना सांगते की माझं कारण हे आहे की मला हेच परत नाही करायचं आहे. तर त्याच्यामुळे मग त्यांनाही एक मला वाटतं की ते एक हे मिळतं की ठीक आहे म्हणजे हेच आत्ता परत विचारून फायदा नाही आहे असं. कारण मी आता जसं हे करायला घेतलं आहे ते मी 10 वर्षांपूर्वी केलं होतं. दुर्वामध्ये विलन केली होती आणि ती वेगळी होती, म्हणजे तिची पद्धत वेगळी होती आणि हिची पद्धतच पूर्ण वेगळी आहे. स्वभाव वेगळा आहे, कंडक्ट वेगळा आहे, सगळंच वेगळं आहे. तर त्याच्यामुळे टाईपकास्ट होताच तुम्ही. सगळेजण तेच तेच करवून घ्यायच्या प्रयत्नात असतात तुमच्याकडनं. पण आणि ती भीतीही कायम राहते. तो कंटाळाही खूप वाटतो, की अरे का मी करू परत तेच. पण असं आहे, की ठीक आहे तुमच्या कामाची एक शक्यता निर्माण होते. जेव्हा तुम्हाला काम गरजेचं असतं, या तेव्हा निदान तुम्हाला काम तरी मिळतं. कारण तुमचं आधीचं काम झालंय चालू तसं म्हणून. असतं. येस. ही त्याची दुसरी बाजू आहे. पण ती भीती फार राहते आणि मी ती नको असते म्हणजे मला ती. ताई, तुमच्या बोलण्यातनं आता एक छान उल्लेख आला, ते म्हणजे तुम्ही थांबता. हं. पटकन धजत नाही कोणी थांबायला, कारण इतकं अनसर्टन आहे हे फील्ड, काम आहे, नाही आहे, रोज नवीन टॅलेंट, बरंच बरंच काय काय होय, होय. आहे. अशा वेळी नाही म्हणणं कठीण असतं.
ते आता तुमच्या फळीची जनरेशन नोज इट बेटर की हो. एक चांगली अपॉर्च्युनिटी ग्रॅब करणं किंवा तिला न्याय देणं काय असतं. तुमच्यासाठी नाही म्हणणं कठीण असतं कधी का ठीक आहे होईल, आपल्याला काम येते, आपण चांगलं काम केलंय तर चांगलेच प्रोजेक्ट येणार, ही श्युरिटी असते. थांबणं, नाही बोलणं सोपं असतं, कठीण असतं? कठीण असतं, सर्वार्थाने कठीण असतं, की तुमची गणितं गणितं. बदलतात. हो हो. म्हणजे सगळंच गणित बदलतं. तुमच्याकडे तुमचं पैशांचं गणित बदलतं, तुमच्याकडे लोक बघण्याचं गणित बदलतं, तुझ्या पुढे मिळणाऱ्या कामाचं गणित बदलतं, कारण तुझी गॅप जाणार असते मध्ये. असे बरेच तोटे आहेत त्याचे, पण मला असं वाटतं तेवढाच त्याचा फायदा पण आहे. कारण एक थोडासा ब्रेक मिळतो आणि तुम्ही वेगळं नाही केलं तरीसुद्धा लोकांनी खूप दिवसांनी तुम्हाला बघितल्यामुळे त्यांना थोडासा वेगळेपणा वाटू शकतो त्याच्यात. हां, अरे किती आणि दिवसांनी तुम्हाला दिसली. हां, हां. आणि तुम्हाला काम करताना पण असं वाटतं की अरे हां, आता मी जास्ती फ्रेश आहे, आता थोडंसं माझ्या मनासारखं होतंय. पण ठीक आहे, म्हणजे कठीण असतंच ते. आर्थिक मी गणितं त्याच्यासाठी पण म्हणजे खूप हो, बदलतात ना? फार पण मी त्यामुळे माझ्या अशा अव्वाच्या सव्वा गरजा होऊच दिल्या नाहीत कधी. ओके. की म्हणजे मला असं नको होतं की उद्या मला घरातनं कोणीतरी असं म्हणेल की मग तुला हे हवंय तर मग तू काम कर, मग तुला सतत मग जे मिळेल तर काम तू करत राहा, असं कोणी मला म्हणावं इथपर्यंत मी माझे खर्च जाऊ दिले नाहीत, जेवढं शक्य मला झालं तेवढं. आणि त्याच्यामुळे मी हा थोडासा मोह आवरल्यामुळे मला ते म्हणणं जरा शक्य झालं. सोपं झालं नाही मी म्हणणार, पण शक्य झालं. आणि माझा तो प्रयत्न असतो, पण अर्थातच जर वाटलं तर ते करावंच. म्हणजे खरंय. गरज पडली तर आपण मग का काम नाही? करतोच. तुमचा सगळ्यात मोठा ब्रेक कधी होता? किती असेल आणि तो? माझे खूप, ते विचारूच नकोस, हो, कारण अप्स माझे अँड डाऊन्स खूप. खूप मोठे मोठे ब्रेक असतात. हं. म्हणजे मी म्हणजे आता एक झाल्यानंतर जसं मी आता ह्याच्या आधीची केली होती ती लवंगी मिरची केली होती, आणि फार गोड कॅरेक्टर होतं ते पण, आणि खूप स्ट्रॉंग, म्हणजे वीक असून खूप स्ट्रॉंग, म्हणजे ज्याच्या वीकनेसचं कारण आहे असं ते स्ट्रॉंग कॅरेक्टर होतं. तेही त्याला मला वाटतं आता एक 2.5-2 वर्ष झाली. त्याच्यानंतर माझं हे दुसरं आलं आहे. तर त्याच्यामुळे माझी गॅप जाते, पण जे मिळतं ते मला सुदैवाने देवाच्या कृपेने चांगलं मिळतं. तर मग त्यामुळे मधला वर्थ इट पिरियड आहे. तुम्ही काय वाचन कशात घालवता? नाही, आत्ता माझं काम चालू होतं कारण माझी 2 नाटकं येऊन नाटकं. गेली येस. मध्ये. हो. पण कधी कधी असंही होतं की काहीच नाही करत होत, नाटक पण नाही, सिरियल पण नाही, फिल्म्स माझ्या तेवढ्या काही आल्याच नाही आहेत. पण असं असतं ना की ही आपली एक फक्त व्यावसायिक बाजू झाली आहे. घर आणि तुमचं दुसरं आयुष्य हे इतक्या झपाट्याने चालू असतं आणि ते इतक्या झपाट्याने पुढे जात असतं की हा वेळ लोकांना वाटतो की तुम्ही दिसला नाही आहात, किंवा तुम्ही नाही आहात, तुम्ही करत नाही आहात, हे तुम्हाला कळायला फार वेळ लागतो. या. कारण तुझं काहीतरी दुसरं एक सातत्याने चालू आहे. चालू आहे. त्यामुळे वेळ असा तुम्हाला मिळत नाही ना. तर मला असं वाटतं की ते म्हणजे बघणाऱ्यांसाठी असतं, प्रेक्षकांच्या दृष्टीने ठीक आहे, पण मला असं त्याच्यात काही गैर वाटत नाही. म्हणजे आउट ऑफ साईट, काम आउट ऑफ करणं माइंडची नाहीये भीती तुम्हाला? भीती नसावी मला. मी आत्तापर्यंत तसं करू शकले, पण माझा प्रयत्न असतो असा की काम शोधावं, चांगलं काम मिळालं की मी करते. आता आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड हे होतं, हे खरं आहे. पण या वाढत्या सोशल मीडियाच्या जगात हो जिथे हो विजिबिलिटीला खूप महत्व आहे, भलेही तुमच्याकडे काम नसेल तरी हां, सततची ते नाही मला विजिबिलिटी जमत. महत्वाची, की काय करताय, काय चाललंय, कुठे आहात, हे महत्वाचं. की अच्छा श्रुजा प्रभुदेसाई, ओके ती मे बी अमेरिकेत आहे, ओके ती लंडनला गेली आहे, टाईप्स हे आत्ता महत्वाचं झालंय ना, की सतत कुठे ना कुठेतरी दिसत राहणं त्याला आत्ता इक्वली इम्पॉर्टंट झालंय. पण हो, म्हणजे खरं तर ते बरोबर आहे, पण समहाऊ मला ते ओढून ताणून काही करता येणं जमलेलं नाही आहे अजूनपर्यंत. पुढे जमलं तर मला माहिती नाही, पण मी म्हणजे आपण कुठे दिसत नाही आहोत म्हणून काहीतरी माझ्याकडनं झालं नाही आहे. म्हणजे कुठे जाणं किंवा असं, म्हणजे जे घडवून आणणं आहे ते माझ्याकडनं तरी झालं नाही आहे. मी जे म्हणजे अशा कामातनं जेवढं दिसता आलं ते कामच जास्तीत जास्त दिसावं असा माझा पण प्रयत्न असतो, पण ते फक्त माझ्या हातात नसल्यामुळे ते होईलच असं नाही आहे. आणि शेवटी कसं आहे ना की कितीही कोणीही किती यशस्वी झाल्यानंतर सातत्याने काम हे कोणाचंच, कधी ना कोणाचंच कधी नाही, तुम्ही आउट बरोबर ऑफ आहे. माइंड जाणारच आहात. हो. पण आउट ऑफ माइंड गेलात तरी सुद्धा जेव्हा त्या प्रोजेक्टची आठवण निघते, जेव्हा कधीतरी कुठेतरी होतं, आता मोठे मोठे कलाकार जशी आपण त्यांची आठवण काढतो, तर कधीतरी ते आठवण होऊ शकते. पण हो, म्हणजे ती रिस्क
घेतली आहे मी. आता इथून पुढे मी ती कमी घेईन अशी माझीच अपेक्षा आहे स्वतःकडनं. आणि मॅम तुम्ही ज्या भूमिका साकारल्या आहेत ना त्याचा रेशो आहे ना हा म्हणजे आपण म्हणूया स्ट्रॉंग आहे, तिचं सायलेंट पेन आहे, तिचं इमोशनल बर्नआउट आहे, अशा बऱ्याच वेगवेगळ्या शेड्स असलेले कॅरेक्टर तुम्ही केलेत. पण मला सांगा सगळ्यात जास्त डिफिकल्ट काय असतं परफॉर्म करणं? सायलेंट पेन असतो का इमोशनल बर्नआउट कॅरेक्टर असतात? मला असं काही नाही वाटत की एक काही एकच असतं असं. तुझ्याकडे जेव्हा नवीन भूमिका येते तेव्हा ती तुला कठीण असते. त्याचं एक कडी उलगडली ना, म्हणजे एक काहीतरी आपल्याला त्यातलं उलगडलं की हे मला हिचं हे जमलंय, की मग पुढचं सगळं सुटत जातं. हम्म. मग तिचे कितीही इमोशन्स असतील तर ते हळूहळू आपल्या हाताला लागायला लागतात, की ही व्यक्ती हसेल कशी, ही व्यक्ती रडेल कशी, ही व्यक्ती टेन्शन कशी घेईल, ही व्यक्ती झोपेल कशी, हे हळू एक हसेल कशी हे कळल्यानंतर आपोआप ते सगळं त्या वेळेला होत जातं. त्याच्यामुळे म्हणजे होतं ते. त्याच्यात असं काही नाही की हे जास्त कठीण आहे आणि ते जास्त सोपं आहे. कारण प्रत्येक वेळेला नवीन आल्यानंतर म्हणजे काय म्हणतो ना, साधं सोपं कॅरेक्टर तेच कठीण वाटतं. हां, ते कधीतरी कठीण वाटतं. कधीतरी हे लाऊड करणं कठीण वाटतं. म्हणजे हां. ज्या वेळेला जे येतं ते सुरुवातीला तुम्हाला कठीणच असतं म्हणजे. तुमच्या मते एवढ्या वर्षात या इंडस्ट्रीमध्ये तुमचा सगळ्यात जास्त स्ट्रगल हा कोणत्या गोष्टीसाठी झाला आहे? अनेकांचा स्वतःला प्रूफ करायचा स्ट्रगल असतो, अनेकांचा भाषेचा स्ट्रगल असतो, वेगवेगळे असतात. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते कोणत्या गोष्टीसाठी स्ट्रगल खूप झाला आहे आणि आत्ता कुठे तिथे थोडीशी स्थिरता आली? म्हणजे मी ना खरं म्हणजे काम मिळवण्यासाठी स्ट्रगल कसा करावा हे मला कळत नाही, हा माझा स्ट्रगल असं मला वाटतं. कारण की मी आत्तापर्यंत मला जे समोरनं काम आलं आहे ते माझं घडलं आहे. अगदी कमी वेळेला मी स्वतः जाऊन जिथे प्रयत्न केले तिथे झालं नाही आहे. त्यामुळे काय केल्यावर ते होतं किंवा हां. ऑडिशन्स कुठे चालले आहेत किंवा कुठे काम नवीन सुरू होतं आहे किंवा प्रोडक्शन हाऊसेसची पद्धत कशी असते कामाची किंवा त्याच्या आधी किती माणसं असतात. कास्टिंग एजन्सीला कसं अप्रोच करायचं की त्यांनी तुम्हाला अप्रोच कसे करतात काय केल्यानंतर, हे फाइंड आउट न करणं, हे मॅपिंग न होणं, हा माझा मेन काय म्हणतो ना स्ट्रगल आहे. अजून की पण आहे? हां, म्हणजे अजूनही आहेच तो. मला अजूनही माहिती नाही आहे असं की ते कसं घडत होतं. जातं आणि मला आवडतं ते. म्हणजे ज्या लोकांनी स्वतः काम मिळवलंय त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे, की त्यांनी घडत नाही गेलं, घडवलं. हं. तर ती एक गोष्ट जमणं पण फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. हं. तर ते मला यावं असं हा माझा स्ट्रगल आहे. हं. तुम्हाला सोशल मीडियाचं गणित गमक उमगलंय का? हां, मला उमगलंय पण म्हणजे मी मला पाहिलंय तुमच्या असं Instagramवर सगळं कामाचं आहे. सगळ्या नाटकाचे रिव्ह्यूज नाही आहेत, सुरुवातीला सगळ्याचे बघशील पोस्टर आहेत. सुरुवातीला बघशील तर माझं पर्सनल आहे सगळं. हां. पण मी तुला एक सांगते की म्हणजे मला हे समजतं की आता काय म्हणतो ना एस्थेटिक्स त्याचे जे असतात पेजचे, तर त्याच्यावर आता तुला जे तुझं फील्ड आहे तसंच तू ते पोस्ट करायला पाहिजे. पण त्याला पण ती जी एक मोनोटोनी येते ना, ती मग ते एक हां, मला ह्या पेजवर मला फक्त एवढंच मांडायचं आहे की मी अशी दिसते आणि मी अशी दिसू शकते आणि मला हं. हे काम हवं आहे. पण मी जेव्हा माझं अकाउंट सुरुवातीला जे काही मी पोस्ट केलं आहे, मी फार कमी पोस्ट केलं आहे. पण मी जे स्वतःहून पोस्ट केलं आहे, जे कोलॅब नाही आहे किंवा जे कुठल्या सिरियलचा प्रोमो नाही आहे किंवा नाटकाचं काही नाही आहे, ते जे काय असेल ना, तो मी मांडलेला एक काहीतरी मला वाटलेली गोष्ट आहे. हं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते खूप ऑर्गॅनिक आहे आणि मला माझं पेज ऑर्गॅनिक असावं असं वाटलंय म्हणूनच मी ते तसं केलंय, की कारण मला असं वाटतं की माझे जे फोटोज आहेत तशी मी आत्ता दिसतेयच असं नाही. मग ते मी किती पोस्ट करून त्याचं काय होणार आहे? असं वाटून मी ते कधी पोस्ट केलेले नाही आहेत. म्हणजे त्याचा उपयोग आहे कामासाठी. मी आत्ता जशी दिसते ते पोस्ट व्हावं असं हं. मला वाटतं. मला जे भिडलंय, मला जे आवडलंय, मला जे म्हणायचंय असं कधीतरीच होतं, की मला असं वाटतं की मला जे आवडलंय किंवा मला जे म्हणायचंय ते मी सोशल मीडियावर मांडावं. तेव्हा मी मांडते. मग मी एखाद्या माझ्या माझ्या माणसांबद्दल काहीतरी एडिट करून, काहीतरी गाणं स्वतः. टाकून वगैरे असं बऱ्याचदा टाकलंय किंवा लेखकांचं मी म्हटलं तसं मी टाकलंय
किंवा एखादी फिल्म चांगली, एखाद 2 वेळेला मला जी फिल्म आवडली आहे त्याचं खरंच म्हणजे आपण पण आपल्या छोटासा खारीचा वाटा का होईना म्हणून आपल्या पोस्टवर टाकावं आणि ती लोकांनी फिल्म बघावी किंवा ते नाटक बघावं असं वाटून कधीतरी टाकलं आहे. तर तो मी सोशल मीडियाला तसं बघते आणि आता मी कोलॅब्स जे असतील ते करते. कारण की आता त्याला म्हणजे माझाच प्रोजेक्ट आहे. तर मी जर त्याला सपोर्ट नाही केला तर ते कसं चालेल म्हणून मी ते होऊ देते. पण ते तिकडची फार नाही आवड मला. म्हणजे मी बघते पण मी फॉलो पण शक्यतो त्यांनाच करते की जिथे काहीतरी कंटेंट असेल. म्हणजे मला स्वतःलाही तसंच वाटतं की मी जेव्हा स्क्रोल करत राहीन तेव्हा काहीतरी चांगलं मला मिळावं. तिथेच मला जावंसं वाटतं. मी असं खूप सुंदर म्हणजे एक व्यक्ती सुंदर सुंदर पण मी किती बघणार असं मला वाटतं की कारण एका व्यक्तीने जर 10 फोटो टाकले आणि असे जर दररोज 10-10 यायला लागले किंवा मला कुठेतरी सोशल मीडियाचं असंही वाटतं की खूप अ, सगळेजण किती सक्सेसफुल आहेत आणि किती आनंदी आहेत हे इतकं टाकलं जातं की मला ते फार अंगावर यायला लागतं. म्हणजे यू क्रिएट दॅट लॅक इन हम्म. समवन्स माइंड की अरे माझ्या आयुष्यात तर काहीच नाही चाललंय हो. किंवा माझ्या आयुष्यात कंपेअर पण केलं जातं ना हां, म्हणजे आयुष्य मला असं लगेच. कुठेतरी वाटतं, की तुम्ही काय खाल्लत, तुम्ही किती पॉश हॉटेलमध्ये गेलात किंवा तुम्ही किती व्हरायटीफुल लाईफ जगता. हे सगळं एकदा कधीतरी टाकणं, एक 3-4 वेळा टाकणं हे समजू शकतो. पण सततच तुमच्या आयुष्यात चांगल्या-चांगल्या गोष्टी घडतायत, तर त्यात तुम्ही थोडंसं फिल्टर करून टाका. कारण की प्रत्येकजण आता सोशल मीडियावर आहे आणि मग त्याच्यात तो एक लॅक क्रिएट होतो, की अरे, करेक्ट, करेक्ट. आपण काहीच नाही करत आणि शेवटी तुम्ही तुमच्यासाठी खाताय. तर मी काय खाल्लं हे मी 10 लोकांना दाखवून मी काही त्यांच्यात काही भर करत नाहीये ना. बघा, बघा माझं किती आणि बजेट अनेकांना आहे. कॉम्प्लेक्स पण येतो ना त्यामुळे, की अरे त्याचं ऑफकोर्स किती येतो. छान चाललंय, आपण काहीच करत नाही आहोत. आणि ही फेज तेव्हाच येते, की जेव्हा आपल्याकडे जेन्युइनली काही काम नसतं आणि आजूबाजूचे सगळे काम करत असतात. तेव्हा ते जास्त कॉम्प्लेक्स नक्कीच होत येतं, येतं नक्कीच येतं येतो. आणि ती मॅच्युरिटी पण थोड्या वेळानंतर येते, की अरे ठीक आहे, हे तिचं आयुष्य आहे, तिचं चाललंय चांगलं हं. किंवा हा चांगला पार्ट आपल्याला इथे दिसतोय. असे वेगवेगळे जे विचार करायचे असतात, हं. की जे तुमच्यातला लॅक काढून टाकतील, ते व्हायला फार वेळ लागतो. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं, की मी शक्यतो तसं काही टाकत नाही किंवा मी कुठे गेले असेल तरी ज्याच्यात काही फार असं काही मला दाखवायचं नाही आहे. पण एक एक मोमेंट दाखवायचा आहे. तेवढं मी शक्यतो दाखवायचं माझा मूड असतो क्या म्हणजे बात असं. आहे! खरंच आणि हे इन्स्पायरिंग आहे. मला आवडेल तुमच्या या मुलाखतीतनं ही गोष्ट स्वतःकडे ठेवायला. कारण आपण ना सगळंच टाकायला जातो सोशल मीडियावर आणि म्हणजे कोणी ठरवून दुसऱ्यांना आता मी दाखवीन दाखवते. हां, हां, असं हां, म्हणून हां. करत नाही. ते त्यांच्या मनात नसतं, की अरे मी दुसऱ्यांच्या मनात लॅक क्रिएट करीन. स्वतःचाच आनंद असतो तो, की मला हे मिळतंय. पण त्याच्या साइड इफेक्टमध्ये ही गोष्ट घडत जाते किंवा 100 माणसं असं टाकतात तेव्हा. पण त्याचप्रमाणे त्याच्यावर चांगला कंटेंट असणारे पण बरेच आहेत. आहेत म्हणजे काही डिकोडिंग 100%. अभंग करतात, हो. काही तुम्हाला सांगतात, की तुम्ही तुमचं क्रिएटिव्हिटी कशी चांगली करू शकता, वेळ कसा चांगला घालवू शकता. असंही खूप चांगलं आहे किंवा मेंटल स्ट्रेंथ क्रिएट करणारे पण बरेच कंटेंट्स असतात. तर तेही सगळं चांगलं आहे. म्हणजे सोशल मीडियावर सगळं वाईट आहे असं मी नाही म्हणत किंवा तसं मला नाही हाऊ यू म्हणायचं आहे. यूज इट ते हां, ते हां. आहे. तर ते शेवटी आपल्या हातात आहे हे खरंच आहे. जे टाकतायत त्यांना आपण फिल्टर करूच शकतो. पण मग मी ते फिल्टर करते. कारण मग मला आता आणि मला असं वाटतं, की काही-काही जणांचं आपल्याला नाही आवडत आहे ना, तर काय म्हणजे तो माणूस आवडत नाही असं नाही. आपण जस्ट फॉलो नाही करत आहोत. एवढंच. हं. मॅम तुम्ही इमोशनली वल्नरेबल आहात? प्रचंड. प्रचंड. व्यक्त व्हायला आवडतं? आवडतं मला म्हणजे आय बिलीव्ह इन इट. पण ते ते तेवढं होतंच असं नसतं. तर त्याच्यामुळे पण हां, आहे मी. आणि म्हणजे मला ते खूप माणूस असल्याचं लक्षण वाटतं, हं. की आणि कोणी झालं तरी मला त्याच्यात काही गैर वाटत नाही म्हणजे. मी तुम्हाला प्रश्न यासाठी विचारला कारण आपण आत्ता बघतो ना सोशल मीडियावर सपोज इंस्टाग्राम ऑल्टरनेट रील्स आपल्याला मेंटल हेल्थ डिप्रेशन एन्झायटी अशा बऱ्याच येत असतात आणि ना सगळेजण आत्ता म्हणतात की तुम्ही व्यक्त व्हा हे असं खूप बोललं जाते आता सगळेच खुलेपणाने याबद्दल बोलतात का नाही तुम्ही कलाकार तर रोज वेगळ्या इमोशन्सशी डील करत असता आणि हे स्ट्रेट फॉरवर्ड तुमच्या मेंटल स्टेबिलिटीशीच रिलेटेड आहे कोण माणसं भेटतात काय परफॉर्म करतो किंवा आजचा दिवस कसा गेला या मेंटल वेलबिंगकडे तुम्ही किती लक्ष देता इतक्या वर्षात दिलंय का आत्ता जाणीवपूर्वक त्याच्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे असं वाटतं आत्तापर्यंत तरी मी नाही दिलंय. पण प्रयत्न आता माझा सुरू झालाय.
तर त्याच्यामुळे गरज तर नक्कीच आहे. त्यामुळे ते करायला हवं आणि ती दिवसेंदिवस गरज वाढतच जाणार आहे. जसं मी म्हटलं, की म्हणजे जसं आपण आत्ता बोललो, की जेव्हा आपण दुसऱ्यांचा आनंद बघतो, दुसऱ्यांचं सुख बघतो, समृद्धी बघतो, तेव्हा तुम्हाला तुमच्यात प्रॉब्लेम नसेल तरी वाटायला लागतो, की आहे किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि स्ट्रेस असतो, हो. कामाची धावपळ असते, बऱ्याच जबाबदाऱ्या असतात आणि बरेच काही काही गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे गरज तर नक्की आहे. त्यामुळे ती जाणवलेली आहे आणि आत्ता बोलायला लागलेत ना त्यावर हो, हो, सगळेजण. हो. आणि पर्सनल प्रोफेशनल बॅलन्स याबद्दल तर कोणी बोलायचंच नाही आधी. इतके सगळे करिअरच्या मागे वेडे होते. पण आत्ता म्हणजे मला असं वाटतं की कोविड हिट झाल्यानंतर आपली माणसं कोण आहेत किंवा हा बॅलन्स काय आहे, हे जेव्हा खूप प्रेशर यायला लागलं त्याच्यानंतर उलगडायला लागले. मग इतक्या वर्षाच्या हो, पण उलगडायला लागलं तरी आपण त्याच्यावर काही घडवत घडवून नाही नाहीये. आणत. येस. पण तुम्ही कसा मॅनेज करता पर्सनल प्रोफेशनल बॅलन्स? तारेवरची कसरत असते का? खूपच, हो. खूपच असते. म्हणजे तो बॅलन्स होतो असं मला वाटत नाही. फक्त मला आता एक लक्षात आलंय, की एक बेसिक म्हणजे मी करत नाही हां ते अप्लाय. हां. मला ते जमलेलं नाहीये. पण हां. लक्षात आलेली गोष्ट ही आहे, की तुम्ही बिझी असा, तुम्ही रिकामटेकडे असा, तुम्ही कामं करत असा, आजारी असा, कर्जात असा, कशात काहीही असा. पण त्याच्या बरोबरीने तुम्हाला आयुष्यात काहीही झालं तरी आनंदी राहायचं आहे आणि त्या गोष्टीपेक्षा म्हणजे आयुष्य मोठं आहे ह्याची स्वतःला सतत एक आठवण करून देणं फार गरजेचं आहे. कारण एक प्रॉब्लेम संपला की दुसरा प्रॉब्लेम येतो. दुसरा प्रॉब्लेम संपला आणि मग आपल्याला वाटतं त्यावेळेला की हे झालं की ओके होईल सगळं. मग तिसरा प्रॉब्लेम येतो. तर हे आता असंच राहणार आहे. हे होतच राहणार आहे आणि त्याच्यात आपलं ते जगणं कमी कमी होतच जाणार आहे. तर त्याच्यामुळे आता ते होणार आहे हे धरून ठेवून आनंदी राहायचं ही स्वतःला आठवण करून देत त्याला स्ट्रॉंग राहणं असं म्हणता येईल आणि ती आठवण करून देणं हे करायला हवं असं माझ्या लक्षात आलं. मी केलेलं नाही कधी करणार आहात? ते लक्षात आलंय ना, आता ते आता होत राहील. आत्मसात करायला जरा वेळ येईल. हां. आणि ना म्हणजे ते हो असं कायमसाठी एकदाच करून नाही होणार. ती प्रोसेस प्रोसेस, राहणार. प्रोसेस. या. त्याच्यामुळे ते आत्मसात करत, करत रोज नव्याने करायचं आहे असं आहे ते. आणि ना एवढे कलाकार जेव्हा आपल्या आयुष्यात असतात कामानिमित्त, तेव्हा प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. खूप अनेक लर्निंग असतात. मॅम, थिएटरपासूनही सुरुवात झालेली आहे तुमची आणि मालिकांपर्यंत. प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये इतके छान छान कलाकार आहेत तुमच्या वाट्याला. मी जर आज विचारलं की कुठल्या कलाकारांबरोबरचा तो अनुभव की तो कधीच पुसला जाणार नाही किंवा तो पदोपदी उपयोगाला येतोय, तर तुम्हाला कोणत्या कलाकारांबरोबरचे अनुभव आज मला सांगायला आवडतील तुमच्या गोष्टीतले? मला ऑलमोस्ट सगळे सहकलाकार चांगले मिळालेत आणि खूप टॅलेंटेड मिळालेत. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला मी कोणा ना कोणाकडनं चांगलं काहीतरी मला मिळालं आहे आणि ज्याने वाईट केलं आहे त्याच्यात पण मला कळलं आहे की कसं नसावं. तर त्याच्यामुळे फायदा माझा झालाच आहे दोन्ही बाजूनी. पण म्हणजे मला हाच अनुभव आहे की खूप खूप चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. मी आजपर्यंत जी काही प्रोजेक्ट्स केली त्यातल्या सगळ्यांबरोबर म्हणजे जी अगदी कमी चालली त्यातनंही मला खूप शिकायला मिळालं आणि म्हणजे ते त्या कलाकारांमुळेच शिकायला मिळालं. असं कोणीच माझं म्हणजे असं म्हणशील तर अगदी प्रत्येक प्रोजेक्ट घे. जसं मी म्हटलं पहिल्यांदाच सुहास मावशी भेटल्या. त्याच्या आधीचं जे मी नाटक माझं आलं नाही त्याच्यात मला दिग्दर्शक होते दामू केंकरे. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे टॅलेंट म्हणजे काही विचारू हो. नकोस असं. तर ते जे दाखवायचे त्याने पण मला खूप काय काय दिलंय. तर त्या नाटकाचा पण मला फायदा झाला. तर तू विचार कर की पुढे जे चांगलं घडलं म्हणजे सो कॉल्ड चांगलं घडलं त्याचा तर मला किती फायदा झाला असेल. त्यामुळे सगळं देऊनच गेलंय. काही घेऊन माझं गेलं नाहीये काही कोणी. तर त्याच्यामुळे सगळेच कलाकार, सगळे सहकलाकार, सगळे दिग्दर्शक ह्यांनी मला खूप दिलंय. आत्ता जर संधी मिळाली तर ज्या भूमिका जगून झाल्या आहेत आधी, त्यातली कोणती भूमिका तुम्हाला नव्याने परत एकदा करायला आवडेल? मला तर सगळ्या आवडतील. आता मी ती कशी करीन ह्याचीच मला एक उत्सुकता असेल आणि कारण मी म्हटलं त्याप्रमाणे मला सगळ्या छान भूमिका मिळाल्या. अगदी
प्रत्येकात माझा जीव अडकलाय. हम्म. त्याच्यामुळे म्हणजे मला सगळ्या तरी आवडलेल्या पण आहेत. एक जी खूपच जवळ आहे आणि यार परत करूयात नाही आपण. गं, असं माझं नाही? कोणतंच नाही. पण हां, मला असं वाटतं की आत्ताच्या मी ज्या वयोगटात आहे, तिथपासनं पुढे म्हणजे मला असं वाटतं की ती बयोची जी भूमिका होती तिथून म्हणजे ती ती माझ्या कायम राहीलच म्हणजे बरोबर अशी. हम्म, हम्म. पण माझ्या नाही, मी खरं सांगायचं तर मी नाही कंपेअर करू शकत. एवढ्या मला सगळ्या आवडलेल्या आहेत. पुरुष मी केलं होतं, हो. जे फार चाललं नाही तेव्हा. आम्ही 25च प्रयोग केले. हम्म. पण त्यातली मी जी अंबूची भूमिका होती ती मला इतकी आवडली होती आणि ते ते नाटकच मला प्रचंड हम्म. आवडलं. तसं असं प्रत्येक नाटक आहे. जसं मी म्हटलं त्याचे 25च झाले. ते नाटक फारसं कुठे पोचलं पण नाही. पण मी ते पुरेपूर जगले. तर त्याच्यामुळे त्यांनी मला खूप दिलंय. जाता जाता मॅम, प्रत्येकाच्या आयुष्यात एक शायनिंग करणारी मुवमेंट असते. मे बी तो टर्निंग पॉईंट असतो, प्रोजेक्ट असेल एखादा किंवा ती पर्सनल अचीवमेंट असेल. मला आजच्या तिची गोष्टमध्ये तुमची PNG स्पेशल शायनिंग मुवमेंट किंवा तो टर्निंग पॉईंट जाणून घ्यायचा आहे, की त्या प्रोजेक्टमुळे किंवा त्या व्यक्तिरेखेमुळे एक ग्राफ बदलला करिअरचा आणि खऱ्या अर्थाने तुम्ही शाईन झालात. एकच सांगायची का? 2 पण चालतील. हां, असतील. अ, मी तुला आता म्हटलं त्याच्याप्रमाणे मी जरी काम कमी केलं तरी मला प्रत्येक भूमिका उत्तम मिळाली. तर कळाया लागल्या जेव्हा हे जे नाटक मी केलं, म्हणजे माझं दुसरं नाटक व्यावसायिक. पहिलं पण माझं फार गोड भूमिका देणारं नाटक होतं, अथांग म्हणून. ते असं साधारण 1920च्या काळातलं वगैरे होतं आणि कट्टू कळा होतं ते अगदी आत्ताचं, म्हणजे आत्ताची मुलगी कशी असेल असं होतं. हम्म. त्या नाटकाने मला खूप चांगल्या माणसांमध्ये चांगली ओळख दिली. कारण म्हणजे भरपूर माझी परीक्षा घेतली त्या नाटकाने तालमीत. पण खूप दिलं मला त्या नाटकाने. कारण आजही मी भेटल्यानंतर जेव्हा कोणीतरी कळाबद्दल बोलतं, हां. तेव्हा मला फार असं वाटतं की अरे किती दिलं आहे मला त्या नाटकाने. आणि खरं तर प्रत्येक नाटकाने जे काही मला मिळालं आहे ते फक्त माझ्या त्या भूमिकांमुळेच मला मिळालं आहे. आणि त्यांची मी त्या भूमिकेची मी प्रचंड ऋणी आहे की ते झालं. आणि अर्थातच हिमालयाच्या सावलीच्या वेळेला प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून मला फार भरून यायचं की म्हणजे ह्याच्यासाठी केला होता अट्टाहास, अशी ती जी एक भावना निर्माण होते ती त्यांच्या डोळ्यात आम्ही आमचं नाटक बघायचो, ती ते गदगदलेपण बघायचो जेव्हा प्रेक्षकांमध्ये. आणि आम्ही एक आपोआप त्या झोनमध्ये जायचो, धोंडो केशव कर्व्यांच्या कार्याचा आवाकाच्या झोनमध्ये आपोआप जायचो. काहीतरी एक वेगळं घडायचं त्यावेळी विशेषतः प्रेक्षकांना भेटल्यानंतर. तर ते मला खूप काहीतरी देऊन गेलं. म्हणजे ती बयो मी कधीच, मनातनं फार प्रेम आहे माझं तिच्यावर, म्हणजे खूप खूप जास्त. सृजाताईने आज घातलेले दागिने किती सुंदर आणि क्रिएटिव्ह होते ना. PNG ज्वेलर्सचे दागिने सुद्धा असेच आहेत, क्रिएटिव्ह आणि भन्नाट. नवीन कलेक्शन तुम्हालाही खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि नवीन कलेक्शन आजच घरी घेऊन जा. हॅपी शॉपिंग. क्या बात. पण मॅम, थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला आज आणि इतक्या छान थँक गप्पा यू, मारल्या. थँक यू. आणि हा लुक खूपच सुंदर आहे, ही भूमिका सुद्धा खूप छान आहे हो, आणि जेन्युअनली रिडिफायनिंग ऑरा. थँक्यू वन्स अगेन. ऑल द थँक व्हेरी यू, बेस्ट. थँक यू.